हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भ कन्या कल्पना पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर व मॉम्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा आहात सर्व? मजेत ना? तर आज आपण बटाट्याच्या काचऱ्यांची रेसिपी बघणार आहे. बटाटा असा प्रकार आहे की तो सगळ्यांचाच किचनमधला मित्र आहे असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही. म्हणजे अगदी पूर्ण जगात जरी म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धतीनं खाल्ला जातो. प्रत्येकाच्या घरात हा बटाटा असतोच असतो. आता मी इथे बटाटा कापून पाण्यात ठेवला आहे. 3 मीडियम बटाटे घेतले मी, ते स्वच्छ धुवून घेतले नळाखाली आणि त्याचे बारीक काप करून पाण्यात ठेवले. एक छोटा कांदा कापून घेतला आहे, लसूण, जिरं, कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि तिखट आणि हळद, बस एवढंच साहित्य पाहिजे. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असला तर टाकता येतो, नाहीतर स्किप करता येते. इथे मी पॅनमध्ये आता तेल टाकत आहे आणि जेव्हा कांदा घालून बटाटा करतो आपण तेव्हा तेल थोडंसं जास्तीचंच घालायचं. आता तेल तापलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालत आहे. जिरं मोहरी तडतडू देऊ छान. त्यामध्ये आता हिंग टाकला. आता त्यात आपण एक मीडियम साईजचा छोटावाला कांदा कापून ठेवला होता तो टाकूया. छान कांदा परतून घेऊया तेलामध्ये, हलकाच परतून घेऊ. बटाटे कापल्यानंतर त्याचे पातळ काप केल्यानंतर लगेचच पाण्यात ठेवायचे. कोणी कोणी ते नितळत पण ठेवते, पण मी पाण्यातच ठेवले होते. आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत छान, नंतर वाफ काढायचे. कांदा छान तयार झाला आहे आता गुलाबी रंगावर. आता त्यात लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली, ते पण परतून घेऊ, छान हलवून घेऊ एकसारखं. ही भाजी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांना आणि बॅचलर्सला सुद्धा बनवता येते, एवढी सोपी आहे. कांद्यामध्ये आता त्यात 1 चमचा हळद टाकली, 1.5 चमचा तिखट टाकलं आणि छान एकत्र करून कालवून घेऊया. परतवूया ते सगळं तेलामध्ये. आणि आता ते बटाट्याचे काप कढईमध्ये पॅनमध्ये टाकूया. सर्व एकत्र नीट कालवून घेऊया. बटाट्यांना छान ते तिखट हळद तो मसाला लागला पाहिजे. सर्व बटाट्याचे काप टाकून घेते मी. यामध्ये आपण धण्याची पावडर पण टाकू शकतो आवडत असेल तर. सांबार मसाला पण टाकता येतो कधीतरी, वेगळं काहीतरी खायचं असेल तर. कोथिंबीर टाकली मी. सगळं एकत्र करून कालवून घेते. छान परतून घेऊया तर बटाटा वर खाली करून कालत्याने. आणि आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. 1 चमचा आणि थोडं मीठ घातलं आहे मी. तेही सर्व कालवून घेऊ, सगळीकडे लागलं पाहिजे मीठ. कालथ्याने हलवत राहू. आणि आता याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आपण. छान वाफ आली. एकदाच ठेवायची वाफ काढायसाठी झाकणी. आणि आता तसेच शिजवूया आपण. ती छान कडक होते, मकरांची कुरकुरीत होतात मग ते काप. तुम्ही कशी करता ही बटाट्याच्या काचऱ्याची भाजी, हे पण मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. मी अशा पद्धतीने बनवते. कधी कांदा घालते, कधी घालत नाही. ही भाजी आपण पिकनिकला जातो तेव्हा करायला खूपच सोपी आहे, पटकन होते. आणि कांदा नाही घातला म्हणजे प्रवासात टिकतेसुद्धा ती. फुलक्याबरोबर, वरण भाताबरोबर पण छान लागते तोंडी लावायला. आणि प्रवासात कुठले पराठे केले त्याच्यासोबतही छान लागते. तुपाचे पराठे बनवून घेतले किंवा दशम्यांबरोबर, दुधातल्या दशम्या, त्याच्यासोबतही छान लागते ही भाजी. आणि झटपट तयार होते. होत आली आहे तर बघा, कडक छान क्रंची होत आली. ते सगळं मसाला खाली जो लागला आहे तो कालथ्याने काढून घेऊ. आणि त्यात मी ओलं खोबरं टाकत आहे, खूप छान लागते. तुम्ही पण टाकून बघाल मैत्रिणींनो. वेगळीच छान चविष्ट होते या खोबऱ्यामुळे भाजी. आता त्यावर 1 मिनटं झाकण ठेवून काढून घेऊया खोबरं टाकल्यानंतर. आणि बटाटा दाबून बघितला बघा, छान झाला आहे, शिजला आहे तो बटाटा. आता आपण गॅस बंद करूया. आणि ही भाजी लो टू मीडियम गॅसवरच करायची.
अशी ही सगळ्यांच्या आवडीची बटाट्याच्या काचऱ्याची भाजी तयार झाली. तुम्ही नक्की करा मैत्रिणींनो आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती ते, तुम्हाला आवडली. झटपट तयार होते व चविष्ट होते आणि घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल. आणि असेच बघत राहा मैत्रिणींनो माझे व्हिडिओ. कमेंट करून नक्की कळवत जा तुम्हाला माझे रेसिपीज आवडतात का. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो. धन्यवाद सगळ्यांना.